श्री पानबुडी देवी 11 AB स्पोर्ट्स विपक्ष महादेव 11 या दोन संघादरम्यानची मॅच आहे. दुसऱ्या बाजूला वीरेंद्र आणि त्याच्या समोर बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार आदर्श. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये श्री पानबुडी देवी 11 AB स्पोर्ट्स या संघाचे गोलंदाज तयार होत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर 5 षटकांची मॅच. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आहे. हार्ड लक टीम हर्ष 11 खूप चांगला खेळ आपण दाखवला, त्याबद्दल आपलं कौतुक. थोडे कमी जरूर पडलात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील स्पर्धांसाठी. आदरचा पहिला चेंडू यावेळेला बॅटची आतली कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार लॉंग स्टॉपला क्लिअर करत येतोय चौकार. राजेश वाघे यांचा मनपूर्वक आभार. आपण आज संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. या स्पर्धेची शोभा वाढवली. सहभागी संघांमध्ये आपलं सुद्धा नाव होतं आणि आपला सहभाग या स्पर्धेला नक्कीच मोठं करत असताना दिसला आणि त्याबद्दल आपलं शतशः आभार. चौकार आला. चांगली सुरुवात निहिल केणीसाठी. आदर्शचा पुढील चेंडू निहिलसाठी. ओ यावेळेला स्विच हिट काढण्याचा प्रयत्न. पाहिलं होतं चेंडू गोल्डन स्पॉटच्या जवळपास टाकला जाणार आणि त्याचा फायदा उचलत असताना चेंडूला पाठवलं सरळ बाकडा पॉइंट सीमारेखा पार. वाल्या 4 धावांनी धावफलक वेगानं वाढलं, जाऊन पोहोचला 8 वरती. प्रोलिंगद्वारे ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. जगभरामध्ये प्रसारित करण्याचं काम आमचे विपुल पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम करते. त्याचबरोबरीनं आमचे 2 ऑफिशियल अंपायर सुमित नयन आणि पवार हे 2 पंच या मॅचसाठी आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरचा पुढील चेंडू यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवून दिला. मैदानाला गरंगळा तालंग दी कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत जातोय चेंडू सीमारेखा पार. जेटी जवळ आहे, फिरायला जाऊ शकता. नकवा काय जेटीने पार करून तुम्ही सफाळ्यात सुद्धा पोहोचू शकता. सगळं काही जवळ आहे. पण सुरुवात आता सद्यस्थिती मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी हातामध्ये चेंडू नाही पकडू शकलेत. लगातार 3 चौकारानंतर निहेलने अजून एक इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, पण फाईन लेगमध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाला तो चेंडू गॅदर करता नाही आलाय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. पालघर जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंपैकी एक म्हणजेच निहिल केणी प्रभावित केलं सुरुवातीच्या काही क्षणाला आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवरती आता वीरू बाबरे सातपाटीचा खेळाडू त्यावेळेला स्ट्राईक एंडवरती स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाल्यानंतर त्याने फक्त दिशा दिली चेंडूला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हिंग लेंथवरती चेंडू नाही आला होता, तरी सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटी मन बनवलेलं होतं त्यामुळे तो फटका खेळावा लागलाय. एका धावाने स्ट्राईक रोटेट केली. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी. धावफलकाची धावा 14. चांगली सुरुवात आहे. आदर्शचा पुढील चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर आहे. मिस्टर पवार दर्शवतात आम्हाला हा चेंडू स्क्वेअर. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड. या मैदानावरती किती धावा अपेक्षित आहेत किंवा किती धावा चॅलेंज क्रिएट करू शकतात, किती धावा तुम्हाला बचावात्मक राहतील?
पुन्हा एकदा बॉटम हँडला खूप चांगल्या रीतीने वापरलं, चेंडू निघून गेला, एक्स्ट्रा कव्हर ला भेदून सीमारेषा जवळ गेलाय, क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय. तोपर्यंत 1, 2 आणि त्यानंतर 3 धावा, डाऊन कंप्लीट. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर धावा जाऊन पोचल्यात त्या 18 वरती बिनबाद महादेव 11. नवीन गोलंदाज शिवम बॉलिंग मार्क वरती आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. श्री पानबुडी देवी 11 एबी स्पोर्ट्सची टीम आहे आणि त्यांच्या समोर महादेव 11चा संघ खेळतोय. आज ओपनचे सामने आहेत, खुल्या गटातील सामने, आणि या खुल्या गटातील सामन्यांपैकी दुसरा सामना आपल्या समोर पेश होतोय माऊली चषकाच्या माध्यमातून. लेफ्ट आर्मवर विकेट, पहिला चेंडू, यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. स्वीपची अनोखी शैली आहे, ज्यावेळेला आपण पॅडल स्वीप करतो त्यावेळेला मागच्या पायाला वाकून गुडघा टेकून फ्रंट फूटवरती एक पाय आणत असताना आडव्या बॅटने चेंडूला खेळतो, त्याला पॅडल स्वीप म्हटलं जातं. हा अनोखा स्वीप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या बॉडीला टर्न करता, बॅलन्स हा जो आहे तो मागच्या पायाच्या टोवरती आणला जातो आणि त्यानंतर स्वतःला टर्न राऊंड करत असताना फटका खेळला जातो. लांबच्या चेंडूला आडव्या बॅटने पॅडल स्वीप केलं, मिड विकेटच्या दिशेने चेंडू आला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली निहिलने. परखलं लेंथला, गतीला, आणि त्यामुळे ही एकदा मिळाली, अन्यथा हा सुद्धा डॉट बॉल आला असता. चांगला कमबॅक बॉलर शिवमने केलाय. पहिल्या षटकामध्ये आदर्शने केलेली गोलंदाजी थोडी महागडी, लगातार 3 चेंडू 3 चौकार. शेवटच्या चेंडूवरती आल्या 3 धावा निहिलच्या खात्यामध्ये वैयक्तिकरीतीने आल्या. त्यानंतर एकदा चेंडू जो आहे तो विरूने खेळला होता. यावेळेला काय जबरदस्त फटका आहे, स्कूप, बिलकुल दिल स्कूप आहे, आणि चेंडूला पाठवत असताना फाईन लेग सीमारेखा क्लिअर होते, चौकार. विरू बाबरे सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मला आहे, बहारदार फॉर्मला आहे, आणि हा इम्प्रोवाइज केलेला स्ट्रोक जो होता हा समोरच्या गोलंदाजाला स्टॉप करणार होता, म्हणजे त्याची मानसिकता तिथे स्टॉप होणार आहे. त्याच्यामधून प्लॅन, कोणता चेंडू हाकायचा कोणता नाही, त्या प्लॅनिंगला थांबवणारी आणि त्याच्या प्रत्येक विचाराला निस्त नाबूद करणारा हा चौकार निहिलच्या बॅटमधून. बघूयात गोलंदाज कशा पद्धतीचा आता कमबॅक करतोय. 3 चेंडूमध्ये 5 धावा त्यानं खर्च केला शिवमने. चौथा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला काय उजव्या बाहेर जरूर चेंडू गेला, गिरकी मोठी घेतली होती, टर्न झाला होता, कट झाला होता, पण यष्टिरक्षकाचे हात सुद्धा तितकेच लांब गेले. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये हानी होता होता राहिली आहे. बक्षीस मात्र मिळालं वाईटचं, याला म्हणतात नशीब. काही न करता धावा येणं म्हणजेच अतिरिक्त धावा, आणि त्या अतिरिक्त धावा आता धावपलक्याला बढावा देत असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी शिवम तयार होतात. स्विचेट काढण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा बीट, अजून एक वाईड. बघा वाईडसाठी एक रूल आहे, सिंगल लाईन वाईड आहे. इथं कोणताही प्रकारचा फॉलो चेस काही नाही आहे, इथं सिंगल लाईन वाईड आहे. त्यामुळे तुम्हाला कितीही शफल होता येऊ शकतं. फलंदाजाला पूर्णपणे मुभा आहे, जर का त्या लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय सो वाईड आहे, वाईड आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. धावपलकाची धावा 25 आहेत, 25. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील विरू बाबरे समोर. पालघर जिल्ह्यातील यंग ब्रिगेड म्हणजे यंग साईड जर कोणती असेल आणि त्या यंग साईडमधली ओपनिंग तुम्हाला चूज करायची वेळ आहे. अजून एक वाईड आलाय,
लगातार 3 वाईड. तुम्हाला जर का कोणी सांगितलं की त्या यंग साईडमधली ओपनिंग चूज करा तर यापेक्षा वेगळं तुमच्याकडे पर्याय नसणार आहे. वीरू बाबरे आणि निहिल किनी. आणि या साईडला या जोडीला मैदानामध्ये बघत असताना श्री पाणबुडी देवी 11 AB स्पोर्टचा संघ थोडा पिछाडीवरती थोडा मागे आहे. त्याचं कारण एकच आहे की सातत्यानं आलेल्या त्या एक्स्ट्रा चेरोपणे धावा. पहिल्या चेंडूवरचा काही दाखवलेला तो कंट्रोल तितकासा कामाला आलेला नाही आहे. वीरू बाबरे समोर पुन्हा एकदा शिवम तयार. शिवम तयार यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. मिडमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झाली चुकी झाली. चेंडू अडवला गेला. तोपर्यंत एकच धावून कंप्लीट केली जाते. माऊली चषक एक असा प्लॅटफॉर्म आहे तिथे येऊन तुम्ही चुका नाही करू शकत. तुमची एक चूक 2 चूक तुम्हाला स्पर्धेबाहेर घेऊन जाणार. कारण इथं खुल्या गटातील सामने आहेत. प्रत्येक खेळाडू हा व्यावसायिक पटलावरती खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी. बघा आणि आमच्या कॅमेरामॅनची नजर जर का गेली असेल तर आमचे स्क्वेअर लेग पंच मिस्टर नयन लांबून स्टीव्ह बकनर वाटायला लागल्यात. म्हणजे कोणी म्हणजे जर का बघेल लांबून तर स्टीव्ह बकनर टेनिस बॉल क्रिकेटची टुर्नामेंट करतोय का हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहील. आय थिंक शूज खराब झालेत त्यामुळे रिप्लेस केले जात आहेत. मॅच थांबली आहे तोपर्यंत वायके क्रीडा मंडळ आणि महाराष्ट्र बॉईज यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेतील हे 7वं वर्ष. ही स्पर्धा गेली 6 वर्ष निरंतरतेने पार पडते. या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या खेळाडूंना आपण खेळताना पाहिलंय. मला आठवतंय मागच्या वर्षी इथे आर्यन भोईर आणि प्रतीक पाटील यांची टीम यश संपादन करत असताना दिसली होती. त्यावेळेला त्यांनी केलेला खेळ खरोखरच बहारदार होता. लो स्कोरिंग मॅचला त्यांनी बनवलेलं हाय व्होल्टेज बनवलेलं होतं. या स्पर्धेची यावर्षीची ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला उद्घाटन सोहळ्यासाठी आजच्या सकाळच्या सत्रामध्ये विद्यमान महापौर आदरणीय अजिजी पाटील साहेबांचं आगमन झालं होतं. ओ निहिल यावेळेला निहिलच्या बॅटवरती प्रॉपर चेंडू आला. आउटफील्डमध्ये थोडा अडथळा आहे. चांगली फेकी. एकच धाब्यावरती समाधान मारावं लागले. सिंगल धावफलक पुढे जाईल. मोठ्या विश्रांतीनंतर एक फेअर डिलिव्हरी आली आहे. शेवटच्या अंतिम चेंडू आहे. धावफलकाची धावा आहेत 28. 3 वाईड आले तरी सुद्धा तितक्या धावा खर्च केलेला नाही आहेत शिवमने. त्यामुळे शिवमचं खास कौतुक. आदर्शला बॅक काढण्याचा त्यानं प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये 18. ओ यावरचा चेंडू वेगवान पण उजव्याष्टीच्या बाहेर आहे त्यामुळे कोणत्या प्रकारे छेडखाणी करण्याचा प्रयत्न वीरूने केला नाही. वाईट बॉल आलाय पंचांकडून. ॲडव्होकेट सुहासदादा पाटील संस्थापक वायके क्रीडा मंडळाचे ते सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते. माजी नगरसेवक जितूबाई शाह, माजी नगरसेवक किरणजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. सचिनजी हडकर, निकेश गोटनकर, निक्यादादा, मातोश्री कौर, माजी नगरसेवक रंजनदादा पाटील. ओ इनसाइड आउट. क्लासिकल स्ट्रोक बाय वीरू बाबरे. पण चेंडू थांबणार आहे का? चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. चौक. मोनिश राऊत, केतन मिस्त्री, रुपेश कदम, दीपक बेराडिया मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट त्यांच्या माध्यमातून आहेत. चेतन गुरव, चेतन एंटरप्राइजेस, भूमी कोऑपरेटिव्ह सोसायटी, कार्तिक हॉलिडेज, संतोष सकपाळ, दिया ज्वेलर्स, किरण फुटाणे आणि सहा चाट मिस्टर रमेश सहा. या सगळ्यांचं विशेष आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडते. आपलं योगदान या स्पर्धेसाठी मोठं आहे. या स्पर्धेला यशाच्या शिखरावरती नेण्यासाठी आणि या 7व्या वर्षाला मोठं करण्यासाठी. तिसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाजाचं नाव दीपेश. चला दीपेश आलाय बॉलिंग मार्कवरती. त्याच्या समोर असणार आहे निहिल किणी, वीरू बाबरे. चांगली सुरुवात आहे, चांगला स्टार्ट आहे. 28 नंतर 33 झाल्या.
33. 2 षटकामध्ये जवळजवळ 16.50च्या सरासरीने धावा बनतात. आता 16.50 ही तितकी वाईट सरासरी नाही आहे. 16च्या सरासरीने पुढे गेला तर 80 बनतात. आणि जर का 5 षटकातल्या त्या वरच्या धावा ॲड केल्या तर 82, 83, 85 या धावा सहज दिसतील. पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप काढण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती जाऊन आदळलाय. फेकी काढण्याचं धाडस केलं नाही कारण बॅकअपला कोणी नाहीये. बघा याच शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तुम्ही ज्या वेळेला मोठ्या पटलावर जर क्रिकेट बघता, मोठमोठ्या लाखाच्या, 5 लाखाच्या, 10 लाखाच्या, 30 लाखाच्या स्पर्धा बघता, त्यावेळेला डायरेक्ट थ्रो कसा केला जातो किंवा थ्रो करण्याची त्यांच्यामध्ये इच्छा कुठून येते किंवा ते धाडस का करतात. बाकीचे फिल्डिंग करणारे खेळाडूसुद्धा तितकेच चपळ असतात. लगेच आता ज्या वेळेला गोलंदाजाने फॉलो थ्रूमध्ये तो पुढे गेला त्यावेळेला मागे बॅकला एकाने येणं गरजेचं होतं, आला नाही. सो थ्रो करण्याची हिंमत नाही झाली. रनआउटची संधी होती. यावेळेला फुल टॉस. याला म्हणतात फक्त दिशा द्यायची. दिशा दिली. यावेळेला आलाय नो बॉल आणि नो बॉल वरती आलेला हा षटकार. तब्बल 7 धावा. वेस्ट हाईटच्या वरचा नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिटचा इशारा सुद्धा पंचांकडून देण्यात आलाय. फक्त दिशा दिली. कमरेवरचा चेंडू आणि त्याला पाठवलं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 6 धावा आल्या आणि त्यानंतर बॉल तयार. पुन्हा एकदा फ्री हिटच्या चेंडूला ऑन साईडला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, विकेट मध्ये. कॅच लपकलाय, झेल टिपलाय, पण झेल टिपत असताना थांबलेले नाही आहेत. फेकी लगेच केली आहे. फक्त एकच धाव येताना दिसते. बॉलरचं कौतुक करेल, चांगलं बॅक केलं त्याने स्वतःला. कदाचित चेंडू हातातून निसटलेला असावा. दीपेशच्या 3ऱ्या षटकातील खेळाची सुरुवात होत असताना महादेव 11 बहुतांश खेळाडू पालघरमधले दिसत आहेत. त्यांच्यासमोर श्री पानबुडी देवी 11 AB स्पोर्ट्सचा संघ आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे काही खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. यावरचा जडमट लागलेला चेंडू वेगाने चेंडू निघून चाललाय. चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेगमध्ये होतीये. फेकी केली जाते. तोपर्यंत दुसरी धाव नाही होऊ दिली. बघा जडमधल्या चेंडूला ब्लॉक होल फुल ऑर लेनसाठी हाताळलेला हा चेंडू आणि त्या चेंडूला अशी काही दिशा दिली. त्याने दाखवला कंट्रोल, हात आणि डोळ्यांमधले ते कॉर्डिनेशन आणि ती वेल जजमेंट. सिंगल दावाली. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना वीरू बाबरे पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक एंडवरती दिसतोय. त्याच्यासाठी फील्डची सजावट लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात, मिड विकेट डीपमध्ये तैनात आहे. लॉंग ऑफ वाईडिश आहे. यावेळेला स्कूप करण्यासाठी जात होते. अनेक खेळाडू आपण पहिल्या मॅचपासून जर बघाल तर रिव्हर्ससाठी जात आहेत, मागे खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं कारण काय असावं. लाईव्हमध्ये बघणारे प्रेक्षक विचार करत असतील की हे मागे पुढे का खेळत आहेत. पण त्याच्यासाठी असलेलं एकमेव कारण म्हणजे या मैदानावरची हवा. हवेचा वेग कोणत्या बाजूला आहे. दुपारच्या सत्रापर्यंत मला वाटतं ही हवा रस्त्याच्या बाजूने जाते, पण दुपारनंतर ही हवा बदलते. आता ती बदलती हवा यावेळेला फुल टॉस. त्या फुल टॉस बॉलला येस पवार कसला आहे पवार. चला मॅचला सुरुवात. नो बॉल आल्यानंतर फ्री हिट पंचांनी दिले गेले. 2 बिमर आहेत. बॉलरला चेंज केलं गेलं.
बॉलरचं नाव कळवा जरा. येस, सिद्धांत, विशाल. ओके, थँक्यू. विशाल आला बॉलिंग मार्क वरती. ओ, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप. हा फॉलोइंग स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि चेंडू निघून चला बाकडं पॉईंटच्या दिशेनं. पुन्हा एकदा आलाय चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. येस, बॉल बॉल द्यायचा आहे की पाणी. धापल करते धावा. 54, 54 धावा. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि आता शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. 54 म्हणजे एक चांगली स्थिती. महादेव विलियमचा संघ काही अशा स्थितीमध्ये येऊन थांबलाय की तिथून त्यांना आता फक्त धावांची लयलूट करायची, उधळण करायची आहे. म्हणजे कळस रोवायचं बाकी आहे, बाकी सर्व कामं झालेली आहेत असं म्हणता येईल. आणि या धावा खूप मोठं समाधान देणार आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये अर्धशतकीय भागीदारी झाली आहे. दोघांच्या खेळाचं जर का विवरण बघाल तर त्याच्यामध्ये वीरेंद्र म्हणजेच वीरू 2 चौकार 2 षटकाराच्या साह्याने खेळतोय. निहिलने 3 चौकार लगावलेत. षटकार त्याच्या खात्यामध्ये नाही आला, पण धावफलकाला त्याने हलतं बोलतं चालतं ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बॉलर कोण रे? आदर्श. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. आदर्श, ओ यावेळेला जड बदला, फुल ऑर लेंथ. नील तयार होते त्याच्या मागच्या चेंडूसाठी, परंतु चेंडूने बीट केलं गतीनं आणि फलंदाज निहिल किणी बाद. पहिली विकेट आली, निहिल किणी बाद झाला. मोठा धक्का आणि त्यानंतर निहिलची जागा घेण्यासाठी उत्सव. उत्सव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. चोपन्न धावांनंतर 4थ्या षटकाची सुरुवात ब्रेकथ्रूने झाली. आदर्श ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, निहिलने त्याला लगातार 3 चौकार मारले होते आणि त्याच 3 चौकाराला प्रत्युत्तर देत असताना घेतलेली विकेट व्हेरी फर्स्ट बॉलवरती आपल्या स्पेलच्या दुसऱ्या षटकामध्ये आदर्शने करत असताना यावेळेला चेंडू बॅटची काढा घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने आले. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत होता. एक धाव कंप्लीट केले गेले. विरोध दुसऱ्या धावेचा कॉल दिला, वेगाने दुसरी धाव. यावेळेला रनआउटची संधी नाही होऊ शकली आहे. चांगली रनिंग दोघांची, चांगलं कॉलिंग होतं. पहिली धाव वेगाने कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेसाठी केलेला प्रयत्न दुसरी धाव देऊन गेलाय. उन्हाचा प्रभाव खूप जास्त आहे, ऊन थोडं जास्त आहे. सगळ्यांना विनंती, पाणी पोट भरून पिया, जास्त पिया. हो, यावरचा चेंडू निघून चाललाय. फाईन लेग अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पायानं चेंडूला आतमध्ये ढकलले, तोपर्यंत 1, 2 आणि
3 धावा आणि यावेळेला साहस केलं, डेअरिंग केली आहे त्या डायरेक्ट हिटची. $59 59 वरती धावफलक जाऊन पोहोचले. माऊली चषक आपण बघत आहात. पहिली 5 षटकं प्लॅन केलाय 70, 80, 90 आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे सरासरी राखत असताना, मेंटेन ठेवत असताना आतापर्यंत 4थ्या षटकामध्ये खेळून थांबलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. आदर्शचा पुढील चेंडू यावेळेला स्कूप केलाय, लॉंग स्टॉपला क्लिअर करणार याची पूर्णपणे खात्री आहे विरूला आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. चौकाराला 4 धावा आल्या आणि चौकाराने धावफलक सुद्धा वाढलं. आदर्शचा पुढील चेंडू यावेळेला पॅडल स्वीप, व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका लगावलाय. पॅडल स्वीप तयार होते त्या फटक्यासाठी, त्या चेंडूसाठी आणि मनामध्ये विचार केल्याप्रमाणे चेंडू आलाय. लगातार 2 पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार आपण बघितलाय. एक स्कूपचा, एक स्वीपचा. धावफलकावरती धावा वाढत असताना धावपतील 69 वरची. 70-80 या मैदानावरच्या फायटिंग टोटल मानल्या जातात आणि त्यामुळे शेवटचा अंतिम चेंडू. पण एक गोष्ट जर बघाल तर पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणजे 0 धाव आली, दुसऱ्यावरती 2, तिसऱ्यावरती 3, चौथ्यावरती 4, 5 आकडा नाही त्यामुळे 6 आल्यात. स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला काही काळ हवेमध्ये राहिला, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट नाही होऊ शकला. हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत सिंगल. षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 70 वरती 70 for 1 loss. टीम महादेव 11. आशा बॉलिंग मार्कवरती येतोय आणि आशा समोर आता बीरू बाबरे. अफलातून बॅटिंगचा नजारा त्याला पेश केला. खूप चांगली बॅटिंग केली. तंत्रशुद्ध फलंदाजी. यावेळेला इटफील्डच्या डोक्यावरून पुन्हा एकदा टार्गेट केलं. वाईड इश लॉंग ऑफला चेंडू निघून चाललाय धक धक करत, चौकार. चौदा चेंडूने 42 धावांची खेळी आतापर्यंत विरुने साकारली आहे. 8 धावांची गरज. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट बॉलला हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्यासाठी तैनात होता. गलीमध्ये चेंडूला त्याने अडवलं. कोणती धाव काढलेली नाहीये. 4 चेंडू आणि 8 धावा अर्धशतकासाठी आहेत. काय विरू बाबरे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक या दुसऱ्या मॅचमध्ये झळकावेल का? आशा त्याच्या समोर. अशाच हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. राईट झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टरक्षकाने खूप चांगलं कार्य अष्टांच्या मागे केलं. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय.
चांगली गोलंदाजी आशाने आत्तापर्यंत केली आहे. आशाकडून खूप अपेक्षासुद्धा आहेत. त्या अपेक्षा आशा कंप्लीट करतोय का? आत्तापर्यंत तरी मागील 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके हे विरूला गरजेचे आहेत. शफल झाले. शफलून खेळत असताना चेंडूला पाठवलं क्षेत्ररक्षक असून तो बनलाय दर्शक. चौकार आलाय. 4 धावा. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू. देऊ का दुसरा नवीन? शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि या अंतिम चेंडूवरती काय चौकार येऊन अर्धशतक कंप्लीट होईल का? 79. त्यानंतर हुक, व्हाईट हुक, इट्स अ बिगी, आउट ऑफ द पार्क, षटकार, अर्धशतक कंप्लीट. 52 धावा नाबाद. वीरू बाबरे कोणाला घाबरत नाही आणि न घाबरता केलेली ही बॅटिंग. 52 धावांची वैयक्तिक खेळी बिरू बाबरे या सातपटेच्या खेळाडूने केली आहे आणि संघाला नेऊन ठेवलंय 84 84 धावांवरती. आणि 85 धावांचं हे ठेवलं गेलं महादेव 11 या संघाकडून. श्री पानबोडी देवी 11 AB स्पोर्ट्स या संघासमोर. समालोचक मित्र मिस्टर धनंजय पाटील.
प्रोलिंग स्पोर्ट्सला आपण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत. सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर वीरेंद्र बाबरे अर्थातच वीरू बाबरे यांची मात्र 50 धावेची खेळी 52 धावा त्याने उभारला मैदानाच्या मध्ये. निहिल किनी मैदानाच्या मध्ये नुकताच झालेल्या आपण पाहिलं तर सफाळ्याच्या परिसरामध्ये आग्री प्रीमियर लीग APL अक्षरशः या खेळाडूंना गाजवलीत. अनेक साऱ्या स्पर्धा मात्र सफाळ्याच्या परिसरामधून नेहमी पुढे येत असताना या खेळाडूंना गाजवल्यात. जाकमाता रावले या संघाच्या माध्यमातून परफॉर्मन्स सातत्यानं या खेळाडूंना मात्र दिल्यात. सफाळ्याच्या परिसरामध्ये गावे क्रिकेट फॉर्मॅट त्यामध्ये आपण त्याला पाहिलं. दुसऱ्या बाजूने मैदानाच्या मध्ये मॅचला सुरुवात होईल. प्रवीण आणि पहिलाच बॉल फटका चांगला खेळलाय परंतु मात्र पहिल्याच बॉलवरती प्रवीणला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. विकेट डाऊन गॉन. स्पर्धेसाठी आर्थिक काही सहकार्य त्यामध्ये आदरणीय जयजी ठक्कर साहेब आणि नितीनजी भोईर यांचं देखील आपल्याला मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. स्पॉन्सर देणगीदार म्हणून त्यांचं देखील महत्त्वाचं सहकार्य आपल्याला लाभलं आहे. वायके क्रीडा मंडळ गेली 20 वर्ष निरंतर सामाजिक तसेच सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन मात्र सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. यापूर्वी आपण महाराष्ट्र बॉईजचा संघ अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. अनेक साऱ्या ओपनच्या स्पर्धा अटेम्प्ट करत असताना सातत्यानं आपण या संघाला पाहिलं आणि आज त्यांच्याच माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा त्यामध्ये वायके क्रीडा मंडळाचं महत्त्वाचं सहकार्य त्यातलं त्यात महाराष्ट्र बॉईजने केलेलं सहकार्य आणि माऊली चषक या नावानं मात्र आज खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेली ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती विकेट आलं. नव्यानं बॅटर मैदानावरती विशाल पाटील. विशाल पाटीलसाठी हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगवान पद्धतीचा बॉल मात्र पाहू शकतायत. विशाल आहेत, 2 विशाल आहेत त्याच्यामुळे सध्या मैदानावरती विशाल आले आहेत. अजून विशाल पाटील देखील बाकी आहेत. क्लीन बॉल मैदानाच्या आतमध्ये फर्निचर डिस्ट्रॉय. वेगवान बॉल मैदानावरती बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पाटील ते सध्या मैदानावरती आलेत. आज मात्र वीरेंद्र बाबरे विनू यांची बॅट बोलताना पाहिलीत. वीरेंद्र बाबरे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून म्हटलं की पालघर जिल्ह्यामध्ये आज खऱ्या अर्थानं असे काही आपले नवतरुण होतकरू खेळाडू आहेत. अंडर एजच्या स्पर्धेमध्ये देखील मात्र सातत्याने ते आपला खेळ दाखवत असतात. त्यातल्या त्यात कमी वयाच असलेला खेळाडू वीरेंद्र बाबरे, निहिल किनी, विशाल पाटील हेही खेळाडू आहेत. यंगेस्ट टॅलेंटेड खेळाडू आज मात्र मैदानाच्या मध्ये आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत. चला मॅचला सुरुवात. पुढचा बॉल पुण्यात थोडा खाली राहिला बॉल. स्पेशालिटी या खेळाडूची ती आहे ती सातत्याने तो दाखवतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता. फिल्डिंग अगदी चाणाक्ष खेळाडू त्या ठिकाणी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लीग मॅचच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती एक. पहिल्या 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आहेत 1. पाठलाग मोठा आहे. फटका खेळला छान समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. लॉंग ऑन क्लिअर करणारा चौकार. दॅट्स स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या मध्ये मारावे लागतील. धावफलकावरती धावा 5.
विरू तयार. खोलब्या टप्प्याचा बॉल जडमध्ये टाकलाय. प्रत्युत्तर मात्र आता बॅटरकडे नाहीये. त्याने सन्मान दिलाय. सन्मानानं पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल कंप्लीट. पहिल्या षटकानंतर धोफलक्यावरती धावा आहेत त्या मात्र 5. पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचे आहेत. 85 धावेचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. डीजे मैदानाच्या मध्ये संपल्या. धावा धावफलकावरती आहेत 5. पाठलाग करायचा 85चा 85 धावेंचा. अजून 80 धावेची गरज आहे. 8-0 करायच्या 4 ओव्हर मध्ये. दीपेश मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर पहिला बॉल पुन्हा वेगवान पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. हे बॅकअप आहेत, हे क्रिकेट आहेत. कशा पद्धतीनं ओपनचं क्रिकेट खेळलं जात आहे त्या सर्व काही गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये सध्या दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पहिला बॉल डॉट. एकूण 8 संघ आज ओपनचे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. फटका खेळलाय विशाल पाटीलच्या बॅटमधून. तो फटका मात्र फर्स्टला क्षेत्ररक्षक आलाय त्यानं टिपलाय झेल. संपलाय विशाल पाटील. बिट्टीचा खेळ. बॅक टू डी. मध्ये निलेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नंबर 5 वरती. धावसंख्या झालं 5. 2 बॉलचा खेळ संपलाय. 85 धाब्यांचं एक भलं मोठं आव्हान मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. ते पेहायचं आहेत आणि त्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला धावसंख्या मात्र 5 वरती स्थिरावलेली आहे. त्याचं कारण प्रमुख कारण गोलंदाजी. वीरेंद्र बाबरे यांचं पहिलं षटक त्याच्यानंतर आता दुसरं षटक दीपेशचं खूप चांगले राहिलेत. पुन्हा आता जलद गतीचा बॉल वेगवान. विकेट देखील आपण पाहिलं तर अगदी जलद गतीने मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एकदा की बॉल पडला की तो मात्र अगदी रफ्तार वेग घेत असतो आणि सर्व विकेट किपरच्या दिशेने मात्र मार्गस्थ होत असताना ही या विकेटची स्पेशलिटी आहे. ती या मैदानाची स्पेशलिटी आहेत. अनेक वर्ष मात्र या स्पर्धेचं आयोजन वायके क्रीडा मंडळ असू द्यात, महाराष्ट्र बॉईजचा संघ देखील मात्र सातत्याने खेळत असतो. फटका छान खेळला. पुन्हा एकदा बॉल चाललाय तिथे क्षेत्ररक्षकाने केलंय मिसफिल्ड आणि त्याचा फायदा होईल चौकारामध्ये. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात 9 वरती. आता बाकी खेळाडू विकेट किपर किंवा इतर खेळाडू सर्व नाराज आहेत त्या क्षेत्ररक्षकावरती. कारण अशा पद्धतीनं अपेक्षा त्याच्याकडून तर नाही होत्या परंतु त्या गोष्टी मात्र मैदानावरती अगदी जाणवल्यात. धावफलकावरती धावा होत्या त्या मात्र 9. पुढे फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र अगदी उलट दिशेनं जाऊन हा कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये पराग दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 9. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी पराग आल्यात. 19 बॉल आणि 76 धावा जुनी करायच्या. 76 धावा करायच्या आहेत. 76 करण्यासाठी तुम्हाला षटकार चौकार याचीच आतिषबाजी करावी लागेल, तरच मात्र या धावा ज्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतात. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरमधील. पाठीमागे स्कूप करायचं होतं, पंच मात्र दर्शवत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्रा रनने वाढत असताना जाऊन पोहोचते ते मात्र 10. 85 धावेचा हा पाठलाग मात्र मैदानावरती सुरू आहे. 75 अजून करायच्यात. पुन्हा फटका खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती हाताळलाय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आहेत 10 रन. पराग मैदानावरती एका बाजूने आहे, दुसऱ्या बाजूने आदर्श मैदानावरती पाहायला मिळतात. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता, एक सिंगल त्यांच्या बॅटमधून आली होती, एक डॉट बॉल त्यांनी खेळल्यात. पराग एक डॉट बॉल त्यांनी खेळलाय मैदानाच्या मध्ये. नितीन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार 3रं षटक फेकण्यासाठी. वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल पुन्हा पाहायला मिळतात. सरळ विकेट किपरच्या दिशेने मात्र मार्गस्थ होत आहेत. सुरुवातीला झालेली पार्टनरशिप वीरेंद्र बाबरे विरू आणि निहिल किनी यांच्या मध्ये ती खूप महत्त्वाची होती. 72 अगदी 50च्या अगदी ती इनिंग साकारलीत असताना वीरेंद्र बाबरेची आपण खेळी पाहिली. धावा 11. पुढचा बॉल समोरच्या दिशेने मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. छान पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, त्याला देखील मैदानाच्या मध्ये ढकललाय. वॉट अ फील्ड. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजारा मात्र त्या ठिकाणी पेश केला जात आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार नाही याची काळजी फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून सध्या मैदानाच्या मध्ये घेतली जात आहेत. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या मात्र 13. 3 बॉलचा खेळ संपला, धावा झाला 13. अजून उर्वरित विचार केला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. या कंडिशनला 15 बॉलमध्ये किमान तुम्हाला 30-40 पर्यंतचा वरती प्रवास करायचाच होता. खरा बॉल पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून आता देण्यात आलाय. 1 वॉर्म करण्यात आलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. 1 बॉल तुम्ही हाताळलात, याच्यानंतर तुम्ही तो बॉल हाताळलात तर पंचांच्या माध्यमातून तो सिग्नल त्या ठिकाणी मात्र रेडी असणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 13. षटकातील पुढचा बॉल. धावा झाला 14. सॉरी, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या दिशेने मात्र मार्गस्थ होतोय. दोन बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14. नितीन पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन वेगवान बॉल. फटका देखील खूप चांगला खेळलाय. बॉल चाललाय सर बाउंड्री लाईनच्या पार. क्रॅकिंग स्ट्रोक. फक्त बॉल बाहेरून घेऊन यावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौका. धावफलकावरती पुढे गेलं, जाऊन पोहोचलाय 18. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील.
चांगला बॉल, वेगवान बॉल, थोडा खाली राहिलाय आणि सरळ विकेट किपरच्या दिशेने मात्र तो मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकतायत. बरोबर षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. 3 धावसंख्या धावफलकावरती आहेत 18. आपण जावं डीजे कडे, ऐकूयात संगीत. चौथ्या षटकाला सुरुवात. वीरेंद्र बाबरे, पहिला बॉल फटका खेळलाय छान पद्धतीनं, परंतु प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एका धावेवरती समाधान, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत, जाऊन पोचले ती 19च्या घरामध्ये. पुन्हा विरू तयार. षटकातील पुढचा बॉल, वेगवान बॉल टाकलायत आणि अगदी कॉटन बॉल करत असताना स्वतःच्याच फॉलोतर मध्ये एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र त्यांना कॅरी केलेत. विरूनं फलंदाज बाद, आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. नव्यानं बॅटर मैदानावरती विनायक दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पराग देखील मैदानाच्या बाहेर आल्यात, विनायक मैदानावरती आल्यात. आतापर्यंत 2 बॉल या षटकातील फेकून झाल्यात. विरू पुण्यात तयार गोलंदाजी मार्कवरती. फिल्डिंग पोझिशन मध्ये आता मात्र बदल करण्यात आलाय. वेगवान गोलंदाजी कशा पद्धतीने करायची याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या मैदानावरती या खेळाडूंना पेश केलेत. बॅटिंग कशा पद्धतीने मैदानावरती केली जाऊ शकते, 360 डिग्री मध्ये ती बॅटिंग मात्र मैदानावरती त्यांना दाखवून दिलेत. पुढचा बॉल, पुन्हा मात्र आपण पाहिलं तर एक चांगला बॉल, अगदी खुलवट टप्प्याचा बॉल टाकलाय, त्याला सन्मान दिलाय. सरळ एक धाव मात्र त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. एका धावाने धावसंख्या 19. या मॅचचा विजयी संघ आणि महाराष्ट्र बॉईज आपण तयार राहायचे. महाराष्ट्र बॉईज बी आणि या मॅचचा विजयी संघ, याच्यामध्ये सेकंड राऊंडची मॅच होणार आहे. 4 षटकांचा तो मॅच असणार, याची माहिती आपण आधीच लक्षात घ्या. पुढील 4 संघ उपस्थित होतील, त्यांनाही विनंती असेल आपण देखील आपल्या आल्याची नोंद या ठिकाणी करावी. स्लोवर वन शेवटच्या मोमेंटला अगदी बॅटचं फेस ओपन केलं, बॉलला मात्र ढकलून दिलं, स्लाइस केलं. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात, जाऊन पोहोचते ती मात्र 21-21. हळूहळू काही होईना, परंतु आता धावसंख्या पुढे जाऊ लागल्यात. ती तुम्हाला हळूहळू नाही, ती तुम्हाला अगदी वेगानं वाढवायची होती. अतिरिक्त बॉल हाताळल्या पंचाने मात्र दर्शवलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा आलाय. बॅटर आपल्या जागेवरती त्या ठिकाणी मात्र सेफ आहेत. तसं की एका धावेनं पुण्यात पुढे गेलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 22-22 ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल स्लोअर वन ठेकलाय. थोडस आपण पाहिलं तर अगदी बोटांमधले असलेले ते जादू मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी या बॉलवरती बोट फिरवली सरळ, मात्र विकेट किपरच्या हातामध्ये हा जाऊन चेंडू मात्र विसवलात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी असेल. धावसंख्या धावफलकावरती 22-22. चला महाराष्ट्र बॉईज, सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण तयार राहा. याच्यानंतर लगेच ती मॅच होईल. लोवर फुल टच बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पुण्याचा मात्र निघून जातो. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. आफ्टर 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा आहेत 23. डीजे
आजचा दिवस अगदी महत्वाचा दिवस, श्री रामनवमीचा दिवस. त्यानिमित्त सर्व भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील श्री रामनवमीच्या. तेवीस झाल्यात, 4 षटकांचा खेळ अखेरीस 5व्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल अमृत मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती. अमृतचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा मैदानावरती नो बॉल. पुन्हा एकदा पंचाने सांगितलं भीमा. 2 बॉल अगदी त्यांना भीमा टाकला. त्यामुळे आता मैदानाच्या मध्ये नवीन गोलंदाज आहे, तो गोलंदाज पुन्हा तर तुम्हाला येत असताना पाहायला मिळेल. हे पहिल्या इनिंग मध्ये झालं होतं. पहिल्या इनिंग मध्ये देखील अशा गोष्टी घडल्या होत्या. आता दुसऱ्या इनिंग मध्ये देखील तशा गोष्टी घडतायत. कधी कधी तुम्हाला तो मिळालेला चान्स असतो किंवा तुम्हाला मिळालेली संधी असतात. आता सुद्धा मैदानाच्या मध्ये निहिल दाखल होत असताना पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती. निहिल किनी. पहिला बॉल फटका अगदी हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतात. बॉलचा 1 बाउन्स ते कॅरी केलाय. फ्रीडचा बॉल होता, त्याच्यामुळे फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात एका धावेवरती समाधान. ती संधी अमृतला दिली होती निहिलच्या जागी. निहिलनं स्वतः सांगितलं की अमृत आपण गोलंदाजीवरती आहे, वीरूनं सांगितलं, परंतु अमृत तिथे देखील प्रभावित करू शकले नाहीत. कधी कधी तुम्हाला संधी मिळतात, त्याचा फायदा तुम्हाला घेणं गरजेचं असतं. तुम्हाला आपला परफॉर्मन्स दाखवायचा असतो, परंतु त्याच कंडिशनमध्ये, त्याच अटेम्प्टमध्ये पुढचा बॉल, ही स्पेशलिटी या खेळाडूचे आहेत. चांगला बॉल तो मैदानाच्या मध्ये डिलिव्हर करतोय. खूप चांगली गोलंदाजी. जसं म्हटलं की APL आगरी प्रीमियर लीग ज्यावेळी पार पडलीत त्यावेळी निहिलची आम्ही बॅटिंग पाहिलीत. चौफेर आतिषबाजी त्यानं केलीत. अगदी ऑन साईड, ऑफ साईड, स्क्वेअर कट, स्विच हिट अशा पद्धतीने तो बॅटिंग सातत्याने करत असतो. जागमाता रावळे हा संघ मात्र ज्या ज्यावेळी मैदानावरती असतो त्या त्यावेळी निहिल किनी यांचं सातत्यानं नाव मात्र घेतलं जात आहे. प्रांजय असतील, दिया सातत्यानं मात्र मॅचला ते देखील पाहत असतात. एक लिजंडरी खेळाडू म्हणून देखील त्यांच्या नावाची वर्णी लागते. फटका खेळलाय 4 हवेमध्ये. प्रॉपर कनेक्शन. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. सर्व काही गोष्टी मैदानाच्या मध्ये दाखवत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार होते या मैदानावरती. आदर्श मैदानाच्या मध्ये त्यांना हा षटकार ठोकलाय. आदर्श सुरुवातीपासून आहेत, जो सलामी लाला होता. धावसंख्या धावफलकावरती 33 जड मध्ये बॉल टाकला, त्याला सन्मान दिलाय. जसं क्रिकेटमध्ये म्हणतात, अच्छे गेंदो का सन्मान करू, बुरे गेंदो का अपमान करू. क्रिकेटचं रहस्य आहे. चांगले बॉल आले तर त्याला तुम्हाला सन्मान द्यायचा, खराब बॉल आले तर त्याच्यावरती तुम्हाला अक्षरशः तुटून पडायचं. धावा 34 झाल्यात. पुढचा बॉल पाठीमागे बॉलला थांबवलंय. निर्धाव चुरती संघात आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल पुन्हा एकदा. आणि आता मॅच अगदी विजयाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. पाठीमागे विकेट किपर कडून मिस्टेक घडलेत. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. पंचाने सांगितलं 22. त्याचा हा चौकार आणि हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय. महादेवचे कॅप्टन चला या. आणि मॅन ऑफ द मॅच वीरेंद्र बाबरे. वीरेंद्र बाबरे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आणि कर्णधार आपण पण जोडीला टॉस साठी या. लगेच टॉस होईल. महाराष्ट्र बॉईज वर्सेस
महादेव विलेबन या दोन